अगदी 4 महिन्यापासून आहे ना, मी गावाला होती आणि आज मला निघायचं होतं कल्याणला. चला, आज माझ्या जावेनं खूप छान असं माझ्यासाठी जेवण बनवलेलं होतं. मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. चला, नेहमी तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला भेटत होते, कारण का सगळे व्हिडिओ माझे गावचेच होते 4 महिन्यापासून आणि माझं गावचं घर आहे तुम्हाला मी नेहमी व्हिडिओमधून दाखवतच होती आणि आजचा माझा हा गावचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. चला, सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे ना, तर इथे थोडासा पाऊस उघडला, तर म्हटलं चला पटकन कपडे वगैरे धुवून घेते आणि ते घरातच टाकायचे, सुकत टाकायचे. त्याच्यानंतर आहे ना, इथे मी ज्यावेळेस बघा हॉस्पिटलमध्ये जात होती ना सलाईन लावायला, तर त्यावेळेस आहे ना मला रस्त्याने ना खूप छान असं आहे ना लिंबाचं झाड दिसतं, तर मी हा पाला पण घेऊन येत होती आणि ह्या पाल्याचं मी काय करत होती ते पुढे तुम्हाला व्हिडिओमधून नंतर पुढे सांगणारच आहे. त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे मी. आणि हा पाला आहे ना खूप गुणकारी आहे. तुम्ही खाऊ शकता किंवा याचा रस पण पिऊ शकता. आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप चांगलं आहे हे लिंबाचा पाला. आणि त्याच्यानंतर खूप छान असे गावचे व्हिडिओ किंवा गावचे माणसं वगैरे मला म्हणजे खूप छान वाटायचं गावाला आणि माझी तब्येत पण चांगली झालेली होती गावाला. आणि आज आहे ना बघा माझ्या जावेने खूप छान असं जेवण बनवलेलं होतं. म्हणजे माझी जी पुतण सून आहे ना तिने, पूजाने वगैरे आणि माझ्या जावेने दोघी मिळून बनवलं. तर दिवसभर शेतामध्ये ते भाताची ना आवनी करत होते. आता आमच्याकडे आवनी म्हणतात म्हणून मी तुम्हाला तेच सांगितलं बरं का. आता इथे बघू शकता भजी, कुरडई आणि चपाती, भात आणि त्याच्यानंतर आमटी आणि जी गोड पुरी असते ना, गुळचाणक्या म्हणतात त्याला आमच्याकडे, त्या बनवलेल्या होत्या. बघू शकता गरमागरम चुलीवरचं जेवण. आणि मला ना आमच्या फॅमिलीमध्ये जेवणाची सवय झालेली होती आणि त्याच्यानंतर आहे ना मला एकटीला असं जेवायला कधीच आवडत नव्हतं. मी फॅमिलीमध्येच जेवायचे. चला, त्याच्यानंतर माझ्या कॅटला पण खूप छान अशी ना सवय झालेली होती गावची आणि हे बघा काहीतरी पकडून आणलं, ती घरात जात होती. तिला म्हटलं घरामध्ये जाऊ नको. त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघू शकता माझं घर आहे ना गावाला अगदी रस्त्यावरच आहे आणि गाव पण माझं अगदी 2 मिनिटावरती आहे. आणि इथे ना रस्त्याने ना बायका अशा कामाला वगैरे जायच्या, तर नेहमी मला आवाज द्यायचे किंवा मी त्यांना आवाज द्यायचे. ते पण कधीतरी यायच्या माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर आज आहे ना निघायचं आहे, तर इथे बघू शकता कल्याणला मुलाचं चालू होतं गाडी धुवायचं काम. थोडा पाऊस येत होता. छत्री घेऊन त्याने मस्त शॅम्पू वगैरे लावून गाडी पण धुवून घेतली. माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून माझा मुलगा पण माझ्यासोबत गावालाच होता आणि गाडी पण गावालाच होती. 4 महिने मी गावाला राहिली आणि खरंच मला आहे ना माझे गावचे माणसं किंवा माझं गाव वगैरे खूप आवडतं. माझं घर पण आवडतं मला आणि मला गावाला खरंच आवडतं. नेहमी मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगत असते. आणि माझे गावचे जे माणसं आहे ना, माझ्या घरचे माणसं सासरचे, ते खूप म्हणजे खूप चांगले आहेत. तुम्हाला सगळे मी याच्यानंतर मी कधीतरी दाखवेलच किंवा सगळ्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच. मी जास्त माहेरी जात नाही, कारण कसं माझ्या माहेरी ना आई आणि वडील आहे आणि ते पण नेहमी घरी नाही राहते, शेतामध्ये वगैरे जातात. आणि आता इथे कसं सासरला ना आमची शेती जवळ आहे आणि शेतातच आम्ही घर बांधलेलं आणि फॅमिली पण मोठी आहे. त्याच्यामुळे आहे ना मग आई-वडिलांना मी माझ्याकडेच बोलवून घेते. चला, इथे सुरू झालेला आहे प्रवास. खूप सारं सामान गाडीमध्ये भरलेलं होतं, कारण काय आहे ना ते काही दाखवलं नाही. सकाळपासून धावपळच चालू होती खूप अशी. कालपासून जे कुरडया, शेवया, पापड वगैरे सगळं मला आहे ना माझ्या आईने वगैरे बनवून दिलेलं होतं. सगळं मी गाडीमध्ये भरलेलं होतं. माझे कॅट पण गाडीमध्ये आहे बघू शकता. आणि इथे मी निघाली आहे घरून 1 वाजता निघाली आणि खूप म्हणजे खूप पाऊस पण सुरू झाला. त्याच्यानंतर आहे ना घरचे माणसं तर खूप म्हणजे खूप मला मिस करत होते. सारखे फोन करत होते, कुठपर्यंत गेली वगैरे, अशी तब्येतीची काळजी घे. चला, मी आलेली आहे कल्याणला. आता इथे माझी मुलगी घरीच होती. ती माझं आहे ना म्हणजे स्वागतच करणार होती. चला, इथेच मी एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.